आई तुळजाभवानीच्या सोने चांदी अपहार प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होणार. 7,19,00,000 रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप. 27 मे रोजी अजित पवार गटातील सर्व आमदारांची बैठक झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीत लोकसभा मतदानासंदर्भात तसेच पक्ष मित्रपक्षांचं सहकार्य आणि राज्यातल्या मतदानाबाबत होणार चर्चा. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कामावर संशय. बजरंग सोनवणेंचा आरोप. तर मुंडे आडनाव असल्यानं त्यांच्यावर संशय घेतला असेल. अजित पवार गटाचे रेखा फड यांचा पलटवार. परळीला आम्ही नाही तर तुम्ही अगोदरच बदनाम केलं. बजरंग सोनवणेंची मुंडे बहीण भावावर टीका. तर सत्ताधाऱ्यांकडून माझे फोन टॅप केले जात आहेत. सोनवणेंचा आरोप. भिवंडीत बोगस मतदान झाल्याचा महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांचा आरोप. तर कपिल पाटील मतदारांना धमकावत असल्याचा बाळामामांचा दावा. तसंच अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप. शांतिगिरी महाराजांच्या 11 भक्तांवर गुन्हे दाखल. मतदानाच्या दिवशी भगवे वस्त्र, टोप्या, बादली, चिन्हाची स्लीप देणं अंगलट. तर अंबड पोलीस ठाण्यात 3 तर म्हसरूळ आणि पंचवटीमध्ये एका विरोधात गुन्हा दाखल. राष्ट्रवादीचा तळागाळातील कार्यकर्ता काही कारणांना दुखावला आहे. मावळचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचं वक्तव्य. महायुतीत तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य करू नये, सुनील शेळकेंचा सल्ला. मुंबईतील गोदरेज कंपनीच्या जागेवर आमदार बच्चू कडू आक्रमक. गोदरेजच्या जमिनीचा ताबा घेणार, बेघरांसह आंदोलन करणार, कडूंचा इशारा.